अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. ज्यांच्यामुळे माझ्या जिल्ह्याच्या मातीला मातृतीर्थाचा मान मिळाला त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांना मी वंदन करते. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांनो, माय मावल्यांनो आणि माहेरखेडवरून स्पेशली आलेल्या माझ्या सगळ्या भावांनो, गेल्या 12 दिवसांपासून ही निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे. खामगाव तालुक्यातून ही यात्रा सुरू झाली, मांडका या गावापासून, आणि मजल दर मजल करत खामगाव तालुका, संग्रामपूर तालुका, जळगाव जामोद तालुका, शेगाव तालुका असं करत मग चिखली, देवगाव राजा, सिंदखेड राजा असं करत करत काल चिखलीला एक मीटिंग झाली आणि त्यानंतर आज लोणार तालुका. गेल्या 12 दिवसांपासून आणि किंबहुना गेल्या 1.5-2 वर्षांपासून सातत्याने, ज्याला आपण असं म्हणतो की समरांगणावर एखादा योद्धा लढतो आहे त्याप्रमाणे भाऊंचं सुरू आहे. सतत दौरे, सतत संवाद, सतत भाषण, सतत सभा. आणि त्यांचं भाषण काही असं वरवरचं नसतं. बेंबीच्या देठापासून ते बोलतात, कारण त्यांची भावना प्रामाणिक असते. त्यांचा आवाज समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणारा असतो. आता परवा सिंदखेड राजा तालुक्याचा दौरा झाला, माहेरखेडची मंडळी आलेली आहे. 7:30 वाजताची सभा सुरू होणार होती. भाऊ, किती वाजता सभा सुरू झाली? 11:30 वाजता सभा सुरू झाली. आणि आज जशी इथे वडगाव तेजनच्या नागरिकांनी, तुमच्या सगळ्यांनी गर्दी केलेली आहे, तितकी गर्दी 11:30 वाजताच्या सभेला माहेरखेडात होती. 12:30 वाजेपर्यंत ती सभा चालली. भाऊ अखंड बोलत होते. त्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून खोकल्याचा त्रास होतोय, अंगात ताप आहे, पण हे सगळं दुखणं बाजूला सारून ते सातत्याने फिरत आहे, जिल्हा पिंजून काढत आहे, गावांगाव पिंजून काढत आहे, गावांगाव पाया खालून घालत आहे. दिवसभरात किमान 20 गावांचा दौरा ते करतात आणि प्रत्येक ठिकाणी 10 मिनिट 15 मिनिट तरी भाषण होतं आणि शेवटच्या सभेत किमान सव्वा तासाचं भाषण होतं. सातत्याने असं बोलल्यामुळे त्यांच्या घशावर जरा सूज आलेली आहे. त्यामुळे आज जेव्हा लोणार तालुक्याचा दौरा करायचा, सकाळी 5:30 वाजता भाऊ घरी आले. ते रात्री 3:30च्या दरम्यान घरी आले. 2 तासाची कशीबशी झोप घेतली. 5:30 वाजता ते उठले. तेव्हा त्यांना जाणवलं की आज आपण भाषण करण्याच्या परिस्थितीत नाही, आपण आपला आवाज पाहिजे त्या प्रमाणात निघू शकत नाही. आणि त्यांनी मग नंतर डॉक्टर साहेबांना तितक्या सकाळी जाऊन ते भेटले. डॉक्टर साहेबांनी सांगितलेला सगळा औषधीचा कोर्स तितक्या सकाळी त्यांनी घेतला, पण 6:30 वाजेपर्यंत काही त्यांच्या आवाजात फारशी सुधारणा झाली नाही. याउलट डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं की अशा अवस्थेत जर तुम्ही परत तितक्याच ताकदीने जोर देऊन आवाज काढाल, प्रयत्न कराल, भाषण कराल, तर ही सूज अजून वाढेल आणि अजून जास्ती दिवस तुम्हाला आराम करावा लागेल. त्यामुळे तुम्ही आज तात्काळ आराम करा, 2 दिवस कोणतंही भाषण करू नका. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आणि ते आज आपल्याकडे तुमच्याशी संवाद साधायला येऊ शकले नाही. त्यामुळे मी त्यांच्या वतीने तुमची दिलगिरी व्यक्त करते. पण त्यांची प्रतिनिधी म्हणून मी आज तुमच्या समक्ष उभी आहे. दादांनी आता सांगितलं की आपल्याला निर्धार करायचा आहे. निर्धार कशासाठी करायचा आहे? कधी केलाय का विचार? इंग्रज जेव्हा आपल्यावर राज्य करत होते तेव्हा इंग्रजांनी जगातल्या सर्व मातींचं परीक्षण केलं आणि ते परीक्षणानंतर काय निष्कर्ष आले, तर बुलढाणा जिल्ह्यातली माती ही जगातली सर्वात सुपीक माती आहे. एकेकाळी आपला जिल्हा ही पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध होता. बरोबर आहे की नाही? राजमाता जिजाऊ मासाहेब अख्खा स्वराज्य ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं, वाढवलं, फुलवलं, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे 2 छत्रपती त्यांनी समाजाला दिले आणि स्वराज्य अजरामर केलं. त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी पहिला श्वास या जिल्ह्यात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपलं लोणार तालुका, जगातलं अलौकिक सौंदर्य, वैज्ञानिक दृष्ट्या संपन्न असलेलं लोणार सरोवर हे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा आपला संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा आहे. किती किती म्हणून वैभव सांगायचं, किती गुण सांगायचे या जिल्ह्याचे. इथली माणसं सोशिक आहे, कष्टिक आहे, राबणारी आहे, प्रामाणिक आहे. पण ही आपल्या जिल्ह्याची ओळख नाही माझ्या भावांनो.
आपल्या जिल्ह्याची ओळख आहे देशातील शेतकरी आत्महत्यांमध्ये क्रमांक 2चा जिल्हा. टाळ्या वाजवण्यासारखी निश्चित ही गोष्ट नाही. टाळ्या केव्हा वाजतील जेव्हा आपण ही ओळख पुसून टाकू आणि देशातला सर्वात संपन्न जिल्हा ही आपली ओळख आपण निर्माण करू, तेव्हा या टाळ्या वाजायला हव्या. आणि त्यासाठी गरज आहे निर्धाराची. देश स्वतंत्र झाला, पण खरंच इथला शेतकरी राजा स्वतंत्र झाला का? शेतात जो माल तो पिकवतो त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. दादांनी सांगितलं की मी वकील आहे. माझ्याकडे जेव्हा पक्षकार कागद घेऊन येतो तेव्हा ते कागद पाहून माझी मजुरी किती हे मी ठरवते. जेव्हा आपण दवाखान्यात जातो डॉक्टरशी बोलण्याच्या आधीच दवाखान्यातली पाटी आपल्याला दिसते. प्रथम तपासणी 200 रुपये, बरोबर आहे की नाही? चक्कीत जरी गेलो तर चक्कीत बोर्ड लागलेला असतो. चक्कीवाल्याला विचारायचं पण काम नाही की गव्हाचं पीठ किती रुपये किलोनी तो दळून देईल. मग जर सगळेजण असे आपल्या मजुरीचा भाव ठरवतात, मग शेतकऱ्याला तो अधिकार आहे का भावांनो या व्यवस्थेमध्ये? आज आपण आपला माल जेव्हा बाजार समितीत घेऊन जातो, व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, तेव्हा व्यापारी म्हणेल त्या भावात आपल्याला आपला माल विकावा लागतो. मग व्यापारी असं करतो का की हा अमुक एका जातीचा आहे म्हणून याला शिल्लक 5 रुपये द्या, तो तमुक त्या जातीचा आहे त्याचे जरा 5 रुपये कमी करा, हा सत्ताधारी पक्षाचा आहे याला शिल्लक 10 रुपयांनी भाव द्या, तो विरोधी पक्षाचा आहे त्याचा भाव जरा कमी करा. असं होत नाही भावांनो. शेतकरी कोणताही असला, कोणत्याही जातीचा असला, कोणत्याही धर्माचा असला, कोणत्याही पक्षाचा असला, कोणत्याही झेंड्याचा रंगाचा जरी असला तरी त्याचा भाव तो कायम वंचितच आहे. त्याचा भाव त्याला ठरवण्याचा अधिकार नाही. पण तरी आपण काय करतो, आपण जाती पातीत धर्मात पक्षात झेंड्यात रंगात विभागलेलो आहे. आज जशी ही सगळी माणसं एका पट्टीवर बसलेली आहे, याच्यामध्ये कोणी सत्ताधारी पक्षाचे असतील की नाही? आहे ना. कोणी विरोधी पक्षाचे असतील, पण आज सगळेजण इथे बसले कारण हे सगळे शेती मातीशी निगडीत लोक आहे. आणि या लोकांचं त्यांच्या शेतीसाठी, त्यांच्या मातीसाठी, त्यांच्या प्रश्नावर भांडणाऱ्या माणसावर प्रेम आहे, म्हणून हे सगळेजण इतक्या रात्री इथे जमलेले आहे. बरोबर आहे की नाही भावांनो? मला खरं तर चिंता होती की भाऊ येत नाही म्हटल्यानंतर मग आता 10-5 माणसं येतात की नाही. पण लोणार तालुक्याने मात्र माझी ही चिंता किती चुकीची आहे हे ठामपणे आज मला पटवून दिलं. आम्ही तिकडे ऐकत होतो बुलढाणा तालुक्यात की इकडे खूप दबाव आहे, लोक बाहेर निघत नाही, लोकांवर प्रचंड प्रेशर आहे. पण मला असं वाटतं की लोणार तालुक्याने गडाला सुरुंग लावलेला आहे की नाही? सगळा दबाव, सगळं प्रेशर, सगळी गुंडागर्दी मोडून हे सगळेजण तुम्ही इथे बसलेले आहात. त्याच्यामुळे प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करते. तुमच्या समोर नतमस्तक होते. काय अवस्था आहे आज आपल्या जिल्ह्याची? 1 एकर सोयाबीन पिकवायचं झालं तर 36,000 रुपये खर्च येतो भावांनो. आमच्याकडे शेती आहे, आमचे बाबा दिवसभर शेतात जातात, आमच्या आई दिवसभर शेतात जातात, मी दिवसभर कोर्टात काम करते की नाही सतीश दादा, रामकिसन दादा? त्यांना माहिती आहे माझी कशी फरफट आहे. कोर्ट, घर, चळवळ हे असले मधले कार्यक्रम, भाऊचं वारंवार जेलात जाणं, घरची जबाबदारी. आम्ही दिवसभर काम करतो, पण तरी देखील आमचे आई आणि बाबा जेव्हा दिवसभर काम करायचे त्यांच्या घरातलं दारिद्र्य काही संपत नव्हतं. दिवसभर राबल्यानंतर देखील ते राबणं दिवस संपवायला पुरेसं पडत नव्हतं. दिवस कसा जाईल, खर्च कसे भागवायचे याच्यासाठी ते राबणं पुरेसं पडत नव्हतं. मग हा प्रश्न काय आहे, ही व्यवस्था कोणती आहे, ही व्यवस्था बदलली पाहिजे या हेतूने भाऊ चळवळीत आले. आणि गेली 22 वर्ष, वयाच्या 15-16व्या वर्षापासून ते जे रस्त्यावर आहेत ते आजही आजतागायत तितकेच ठामपणे रस्त्यावर आहेत. इतक्या दिवसात इकडचे तिकडे गेले, तिकडचे इकडे आले, विरोधातले एकत्रात बसले, एकत्रातले विरोधात गेले, पण भाऊ मात्र तुमच्या सोबतच अजून 22 वर्षापासून आहे की नाही? ते इकडून तिकडे गेले नाही की त्यांनी त्यांचा पवित्रा बदललेला नाही. 22 वर्षापासून ते सोयाबीन आणि कापूस, मग
तो शेतीतलं कोणतंही पीक असो, संत्रा असो, द्राक्ष असो, कांदा असो, ऊस असो, सर्वांसाठी ते भांडतात आहे. जिथे कुठे ज्या शेतजमिनीशी निगडीत असलेलं आंदोलन होतं, जिथे कुठे शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असलेलं आंदोलन होतं, त्या प्रत्येक आंदोलनाशी मग ते महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातलं असो, धानाचं असो, चंद्रपूरचं की सातारा सांगलीचं ऊसाचं असो, नाशिकचं कांद्याचं असो की इकडे वाशिम मधल्या केळीचं असो, या प्रत्येक आंदोलनाशी एक नाव जोडलेलं आहे, ते म्हणजे रविकांत तुपकर. 22 वर्ष त्यांनी आयुष्याची या आंदोलनाला दिली आहेत, रस्त्यावर भांडण्यात घालवलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जेव्हा युद्धात जात होते, युद्धात लढाई करत असताना कधी कधी त्यांना जखमा होत होत्या, तितक्या ते ज्या अभिमानाने त्या जखमा मिरवत होते, तितक्या अभिमानाने या आंदोलनादरम्यान झालेल्या केसेस भाऊनी आपल्या अंगा खांद्यावर मिरवलेल्या आहेत. 150च्या वर केसेस त्यांच्यावर झाल्या आहेत. दादांनी सांगितलं की गेल्या 1.5 वर्षापासून नाही दादा, गेल्या आमचं लग्न 2011 मध्ये झालं, मी वकील 2004 मध्ये झाली, त्याच्या आधीपासून माझे वडील वकील आहेत. माझे वडीलही भाऊ आत गेले की त्यांना बाहेर काढायचं काम करत होते. 2004 पासून मी वकील झाली, मी पण दर महिन्याला एक केस त्यांची ठरलेली असते, गेले की बाहेर काढले, एवढाच मला उद्योग आहे. मी तर गमतीने त्यांना म्हणते की भाऊ तुमच्या केसेस खूप झाल्या, मला बाकीच्यांकडे लक्ष देता येत नाही, तुम्ही बिना फीचे पक्षकार आहात, मला जरा फीच्या पक्षकारांकडे लक्ष देऊ देत जा ना. इतक्या केसेस त्यांनी अंगावर घेतलेल्या आहेत. आणि कशाच्या केसेस आहेत? जिथे कुठे सर्वसामान्य माणूस हा नागावला जातो, जिथे कुठे अधिकारी मस्तीला येतो, मग तो बँकेचा असो की वीज कंपनीचा असो, जिथे कुठे तहसील ऑफिसचा असो की तलाठी असो, जो कोणी सर्वसामान्य माणसाला त्रास देईल त्या अधिकाऱ्याच्या त्या व्यवस्थेच्या छाताडावर बसण्याचं काम भाऊंनी केलंय आणि त्यातून त्यांच्यावर केसेस झालेले आहेत. मला अभिमान आहे माझ्या मालकावर इतक्या केसेस झालेल्या असल्याचा. पण एवढ्या केसेस झाल्यानंतर तरीही ते थांबले नाही. वारंवार जेलमध्ये जावं लागलं, लाठाकाठ्या खाल्ल्या, पण ते थांबले नाही. किती आंदोलनं सांगू तुम्हाला मी त्यांची, किती आंदोलनं सांगू. कधी जमिनीत त्यांनी गाडून घेतलं, कधी विहिरीत उपोषण केलं. एक दिवस आपण उपवास केला तर आपली घरची माऊली कळवळते की माझ्या लेकरांनी आज भगर पण नाही खाल्ली की उसळ पण नाही खाल्ली, पायटच गेलंय अजून आलं नाही, पोटात त्याच्या अन्नाचा कण नाही. 7-7, 8-8 दिवस त्यांनी जेव्हा उपोषण केलं असेल, आमच्या आई किती कळवळल्या असतील. भाऊंच्या घशात अन्नाचा कण जर जात नव्हता उपोषणामुळे, अन्न घेत नव्हते, पाणी घेत नव्हते. आता 2023 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी उपोषण केलं. 20 नोव्हेंबरला त्यांनी मोर्चा काढला होता. खूप मोठा मोर्चा निघाला, बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा अशी त्या मोर्चाची नोंद होईल, एल्गार महामोर्चा. त्याच्यापूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला, संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आणि 20 तारखेला तो मोर्चा निघाला. आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी घोषणा केली की 29 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत सरकारने जर पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही आणि सोयाबीनच्या आणि कापसाच्या भाववाढीच्या संदर्भात ठोस निर्णय घेतले नाही तर 29 तारखेला आम्ही सगळे शेतकरी मुंबईला जाऊ आणि मंत्रालयाचा ताबा घेऊ. कारण मंत्रालयाची जी वीट आहे त्या वीट आणि विटेवर आमचा अधिकार आहे, कारण आमच्या टॅक्सच्या पैशातून ते मंत्रालय उभं आहे. त्या जे मंत्री आमचं काम करत नसतील त्या मंत्र्यांना त्या मंत्रालयात राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणून त्यांनी मंत्रालय ताबा आंदोलनाची घोषणा केली. किती तारखेला? 20 नोव्हेंबर 2023ला. आणि 25 तारखेला भाऊ जेव्हा घरी आमच्याकडे जेवण करत होते, अचानक पोलिसांचा ताफा आला आणि भरल्या ताटावरून त्यांना उठवून घेऊन गेले. पाहिला की नाही तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ? पोलिसांची गर्दीच गर्दी आमच्या घरात. एखाद्या चोर आणि दरोडेखोराला पकडायला देखील इतकी गर्दी असणार नाही. अजमल कसाबला पकडायला देखील इतकी गर्दी नव्हती, इतकी गर्दी पोलिसांची आमच्या घरात होती. काय वाटलं असेल माझ्या लेकरांना इतके पोलीस पाहून? 6 वर्षाचा आहे माझा मुलगा, 12-13 वर्षाची माझी मुलगी आहे.
काय वाटलं असेल त्यांना की पोलीस भरल्या ताटावरून आपल्या बाबांना उठवत आहे आणि हाताला धरून घेऊन जाते. 25 तारखेला त्यांना घेऊन गेले बुलढाणा शहर पोलीस स्टेशन जेलमध्ये नेण्यासाठी. का तर हे आंदोलन झालं नाही पाहिजे म्हणून. 25 तारखेला जेलमध्ये पोलिसांनी सकाळी अटक केल्यानंतर दुपारी कोर्टापुढे त्यांना हजर केलं. कोर्टाने सांगितलं की पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची आहे, कारण भारतातील प्रत्येक नागरिकांना आंदोलन करण्याचा, आपलं मत मांडण्याचा, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर ताशेरे ओढण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. किंबहुना भारताला स्वातंत्र्य हे आंदोलनातूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे पोलीस अशी कारवाई करू शकत नव्हती. पोलिसांची कारवाई चुकीची आहे. पण पोलीस खरंच स्वतःच्या मनाने कारवाई करत होते का? त्यांना नाचवणारे वेगळेच होते, बरोबर आहे की नाही? नाचवणारे वेगळे होते. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाऊंना जेलमध्ये धाडायची ती कारवाई ते करत होते. पण भाऊंची सुटका कोर्टाने केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. मग भाऊंनी काय केलं की भाऊंनी उपोषण सुरू केलं सोमठाणामध्ये, चिखली तालुक्यात. 25 तारखेला त्यांनी उपोषण सुरू केलं. अन्नाचा कण नाही, पाणी नाही, काहीच नाही. भेटायला येणाऱ्यांची ही गर्दी, दिवसभर प्रत्येकाशी बोलायचं, प्रत्येकाचं म्हणणं ऐकायचं, पोलिसांचा बंदोबस्त. त्याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीने तडाखा दिला, बरोबर आहे की नाही? मागच्या वर्षी होतं नव्हतं ते सारं पीक धुळीला मिळालं. पण त्यांनी उपोषण थांबवलं नाही. प्रचंड दबाव सत्ताधाऱ्यांचा, पण ते बदले नाहीत. मग त्याच अवस्थेत 6वा दिवस होता त्यांच्या उपोषणाचा. ते उपोषण करत करत मुंबईला गेले. काय वाटलं असेल आम्हाला त्यांना असं उपोषण करताना पाहून? आमच्या घशाखाली घास गेला असेल का? कधी विचार केलाय तुम्ही या लोकांनी? कसं वाटत असेल त्या कुटुंबाला, ज्याचा घरातला करता माणूस बायका पोरांची, आई वडिलांची चिंता न करता अन्न पाण्याविना तडफडतोय. मनावर दगड ठेवून आम्ही ते सगळं पाहत होतो. चिखलीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. साधा खाऊन पिऊन प्रवास करायचा तर आपले हातपाय दुखतात राजा हो, दुखतात की नाही? 500 किलोमीटरचा प्रवास अन्न पाण्याविना त्यांनी केला. 5-6 दिवसाचं उपोषण. पण ते उपोषण करत करत, कारण ते प्रचंड निष्ठावान आहे, प्रचंड प्रामाणिक आहे आणि दिल्या शब्दाला जागणारे आहे. उपोषण करत करत मुंबईला गेले. 29 तारखेला बैठक झाली. बैठकीत काय जो शब्द द्यायचा तो दिला सरकारने. 220 कोटीची नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर केली. पण अजूनही ती आपल्या खात्यात पडली नाही. कारण माहितीये का तुम्हाला? पडली का तुमच्या खात्यात 220 कोटीची नुकसान भरपाई या वर्षीची? नाही. कारण 220 कोटीची नुकसान भरपाई जी 29 नोव्हेंबर 2023ला सरकारने ठराव घेऊन मंजूर केलेली होती, भाऊंना दिलेल्या शब्दाप्रमाणे, ती इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या खात्यात पोहोचू दिली नाही. कारण जर ही नुकसान भरपाई आपल्या खात्यात तेव्हा तात्काळ पडली असती तर तुम्ही सगळ्यांनी भाऊला डोक्यावर घेऊन नाचवलं असतं, बरोबर आहे की नाही? भाऊ हिरो झाले असते म्हणून ती रोखून धरली आजपर्यंत. पण खरं सांगायचं, आता हे लोक कितीही म्हणत असले की 220 कोटीची नुकसान भरपाई आमच्यामुळे आलेली आहे, पण तुम्ही तो जर GR पाहिला तर तो 29 नोव्हेंबर 2023चा आहे. आता उपोषण केलं त्यांनी. त्याच्यानंतर ज्या काही दुसऱ्या मागण्यांबद्दल सरकारांनी सांगितलं होतं की आम्ही 8-15 दिवसात निर्णय घेऊ, त्यातलं प्रमुख मागणी होती ती येलो मोझॅक म्हणजे पिवळ्या रोगाने जे आपलं सोयाबीन नेस्तनाबूत केलं होतं त्याच्या नुकसान भरपाईची. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे दुष्काळग्रस्त तालुके होते, जे दुष्काळाच्या मदतीपासून ज्यांना वगळण्यात आलेलं होतं, लोणारलाही वगळण्यात आलेलं आहे बहुतेक, हो ना? लोणार थांबन बोलते ना मी, त्यावर पण येते. हळूहळू टप्प्याटप्प्याने घेऊ ना. पहिले भाऊ काय चीज आहे ते तर सांगू द्या मला. मग भाऊंनी आंदोलनाचा इशारा दिला रेल्वे रोकोचा.
कुठे करायचं? रेल्वे तर एकाच ठिकाणी येते. बाकीचं तर आपण कधीच्या पाता ऐकतोय की रेल्वे आली आली येणार, या साली येणार, या पंचवार्षिक मध्ये येणार. पण 15 वर्ष झाले अजून रेल्वे तर काही आली नाही बुलढाण्यात. दरवर्षी नारळ फोडतात भाऊ, म्हणतात ते भाऊ पुढच्या वर्षी रेल्वे आपल्यामुळेच येईल, मी शब्द देते तुम्हाला. तर मलकापूरला रेल्वे रोको आंदोलन करण्याचं ठरलं. मग रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पूर्वी पोलिसांनी परत एकदा भाऊंना पकडलं मलकापूरच्या दिशेने जाताना, की आंदोलन करतात म्हणजे तुम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, त्याच्यामुळे तुम्ही जेलातच बरे, असं म्हणून पोलिसांनी पकडलं. कोणत्या पोलिसांनी पकडलं? बुलढाणा शहर पोलीस स्टेशनने. आणि आणलं कुठे? मेहकर शहर पोलीस स्टेशनला. काय कारण? काय कारण? की मी कसं आणू शकतो, मी कसं जेलात जाऊ शकतो हे दाखवायचं होतं. पण भाऊचं असं आहे की काही झालं तरी त्यांच्याच बाजूने सध्या नाणं पडतंय. मेहकरला आणल्याबरोबर जसं जिल्ह्यात कळलं की भाऊंना धरून मेहकर शहर पोलीस स्टेशनला आणलंय, तसे जिल्ह्यातले लोक तिथे जमा झाले. किती वाजता? रात्री 12-12:30 वाजता. मग पोलिसांना कळलं की अरे हे तर आपल्या हाताबाहेर चाललं. पोलिसांनी परत भाऊंना गाडीत बसवलं आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलं. मग तिथून कोर्टात नेलं. कोर्टाने परत एकदा पोलिसांवर ताशेरे ओढले की पोलिसांची ही कारवाई चुकीची आहे. भाऊंना परत एकदा सोडलं. पण भाऊंना जेलात टाकलं म्हणून आंदोलन थांबलं का? तर आंदोलन थांबलं नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी 6 वाजता मलकापूरला जाऊन रेल्वे रोको आंदोलन केलं. त्यांना वाटलं की भाऊंना आत टाकलं म्हणजे सगळं थांबेल, पण असं नाही. भाऊंचे सगळे मावळे, भाऊंचे सगळे शिलेदार इतके पक्के आहेत की त्यांनी भाऊंच्या माघारी ते आंदोलन केलं. पण मग सरकारने काय केलं? भाऊंवर गुन्हे दाखल केले, माझ्यावर गुन्हे दाखल केले, माझ्यावर मेहकरलाही केला, मलकापूरलाही केला आणि बुलढाण्यातही केला. काय? तर सरकारच्या विरोधात घोषणा दिली. आणि काय घोषणा दिली मी? की सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या. आणि भाऊंना जेलात कशाला टाकलं? तर ते पण म्हणतात की पीक विमा द्या, नुकसान भरपाई द्या. बरं, ही मागणी चुकीची आहे का? बरं सांगा बरं. चुकीची नाही ना. पण मग आता तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी परत या कोर्टाचा निकाल वरच्या कोर्टात चॅलेंज केला, अपील केलं. आणि 5-5 सरकारी वकील भिडले की यांना 1 वर्षभर तुरुंगात ठेवा, कारण यांच्यामुळे जिल्ह्याची शांतता भंग पावते. जिल्ह्याची शांतता भंग नाही पावत भाऊंमुळे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे यांच्या खुर्च्या भंग पावलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? पण सुदैवाने कोर्टाने निरपक्षपणे भाऊंच्या बाजूने निकाल दिला, सगळ्या गोष्टींवर विचार करून की ही आंदोलन करणं हा अधिकार आहे. किती आंदोलनं सांगायची? फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी आंदोलनाची घोषणा केली. सहदेवदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आत्मदहन आंदोलन. ऐकायला मोठं गोड वाटतं, आत्मदहन आंदोलन मोठा शब्द आहे. माझा मुलगा तर इतका लहान होता त्यावेळी की त्याला ते म्हणता पण येत नव्हतं की आत्मदहन आंदोलन म्हणजे काय. 6 तारखेला भाऊंनी आत्मदहन आंदोलनाची घोषणा केली. 6 फेब्रुवारी 2023. आम्हाला कोणाला काहीही सांगितलं नाही की मी अशा आंदोलनाची घोषणा करत आहे म्हणून. आणि जसं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर एक बॅग भरायला लावली मला, आणि जे गायब झाले तर पत्ताच नाही पोहोचा. फोनही बंद, सारच बंद. त्यांच्या सोबतचे पीएचे पण फोन बंद, ड्रायव्हरचा फोन बंद. कोणत्या दिशेला गेले, कुठे गेले, कसे गेले, कोणासोबत गेले, काहीच पत्ता नाही. पण पोलिसांनी मग काय केलं? आमच्या घराला पूर्ण बंदोबस्त लावला, पूर्ण पहारा केला. माझे मुलं शाळेत जायचे तर माझ्या मुलांच्या मागे पोलीस लागायचे आणि विचारायचे की बाळा तुझा बाबा कुठे आहे, तुझे पप्पा कुठे आहे, फोन आला होता का तुझ्या पप्पांचा. पोरं कावरे बावरे व्हायचे, पण इलाज नव्हता. 6 दिवस पोलिसांचा हा त्रास आम्ही सहन केला. मी कोर्टात जात येत असताना माझ्या माघारी पोलीस घरात जायचे. माझ्या मागे पोलिसांची गाडी असायची की मी कुठेतरी जाते का, आणि माझ्या जाण्यातून येण्यातून माझ्या फोनमधून भाऊचा ठाव ठिकाणा लागतोय का. पोलिसांनी जंग पछाडलं. जालन्यातून, वाशिम मधून, मुंबईवरून, नागपूरवरून पोलिसांच्या टीम आल्या, पण भाऊचा काही सुगावा लागला नाही.
जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला नामोहरम केलं, तोच गनिमी कावा भाऊंनी आपल्या आंदोलनात वेळोवेळी वापरला. 11 तारखेला आत्मदहन आंदोलन करायचं ठरलं होतं कलेक्टर ऑफिसच्या समोर. आम्ही सगळेजण चिंताग्रस्त होतो की आजपर्यंत भाऊंनी ज्या ज्या आंदोलनाचा शब्द दिला आहे, ज्या ज्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे, त्यांनी जीवाची बाजी लावून ते आंदोलन पार पाडलेलं आहे. कधीच ते आपल्या या प्रश्नापासून ढळलेले नाहीत. मग आता पोलिसांचा एवढा बंदोबस्त आहे, भाऊ कुठून येणार, कसे येणार, भाऊंना पकडलं तर कसं, काय होईल काय नाही होईल, रात्र रात्र आम्हाला झोप नव्हती. पोलिसांचा प्रचंड प्रेशर. मला सारखे सारखे एसपी ऑफिसला बोलावून घेत होते, प्रचंड प्रश्न विचारत होते, कुठे काय ठरलंय तुमचं. काही माहितीच नव्हतं तर काय सांगणार मी. 6 दिवस अक्षरशः युगासारखे गेले माझ्यासाठी. एकीकडे नवऱ्याची चिंता, दुसरीकडे नवऱ्याच्या प्रतिष्ठेची चिंता की काय होईल, कसं होईल. 11 तारखेचा दिवस उजाडला. लोकांना माहिती होतं की आंदोलन होणार. जिल्हाभरातून लोक आपापल्या खर्चाने आमच्या घरासमोर आले आणि आम्ही सगळेजण एका दिशेने कलेक्टर ऑफिसच्या कडे निघालो. तहसील चौकात पोहोचत असताना आम्ही पाहिलं की आमच्या घरापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत हजारोनी पोलीस रस्त्यावर होते. क्यूआरटीचा फोर्स होता, रॅपिड ऍक्शन फोर्स होता, कित्येक पोलीस होते वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले. सगळीकडे पोलिसांचा तगडा बंदोबस्त. मला चिंता वाटली की भाऊ आता कसे येणार, काय होणार, कसं होणार. पण भाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला आणि ज्या पोलिसांचा बंदोबस्त होता त्यांचीच खाकी घालून ते तिथे आंदोलनाच्या स्थळी आले. आम्ही चिखली रोडवरून तहसील ऑफिस पर्यंत पोहोचलो. कुठून तरी ते माझ्या शेजारी येऊन उभे राहिले आणि त्यांनी जोरात घोषणा दिली. घोषणा देईपर्यंत मला पत्ता पण नाही लागला की घोषणा देणारा आपला नवरा आहे म्हणून. इतक्या बिलंदरपणे ते तिथपर्यंत आले. जसा भाऊंचा आवाज आला सगळी धावाधाव झाली. भाऊंनी सोबत असलेली डिझेलची बॉटल काढली आणि आपल्या अंगावर ओतून घेतली आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर पोहोचले. तोपर्यंत मी मनावर दगड ठेवला होता. मी फार कठोर हृदयाची आहे. भाऊंच्या सोबत राहून राहून मन कठोर करावं लागतं. पण आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या आंदोलनाच्या वेळी मी रडली भावांनो. अश्रू आवरेना मला त्यांची ती अवस्था पाहून. अंगावर डिझेल घेतलेला नवरा जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या बायकोच्या मनावर कसा वरवंटा फिरत असतो हे मला विचारा भावांनो. माझ्या जीवात माझ्या मालकाने, माझ्या कुंकवानी प्रत्येक वेळी प्रत्येक आंदोलनात तुमच्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाही, स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे. कलेक्टर ऑफिस समोर ते पोहोचले. हातात आगपेटीची काडी होती. कोणीतरी त्यांच्या हातातली आगपेटीची काडी हिसकली आणि फेकली. खूप गर्दी होती. गर्दीत जसे आपले होते तसे परके पण होते भावांनो. पोलिसांचं काम होतं की भाऊंना तात्काळ हॉस्पिटलमध्ये न्यायचं, त्यांच्या अंगावरचे कपडे त्यांना बदलायला लावायचे, त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या घशात, त्यांच्या तोंडात जे डिझेल गेलेलं आहे त्याच्यावर उपचार करायचे, त्यांच्या अंगावर डिझेल सांडलेलं आहे त्याच्यावर उपचार करायचे. पण पोलिसांनी काहीच केलं नाही. फेब्रुवारी महिन्याचं हत्तीचं ऊन होतं ज्याला आपण म्हणतो, आपण आपले दुलैया ब्लँकेट त्या उन्हामध्ये वाळवायला घालतो, इतकं कडक ऊन त्या महिन्यात होतं. तितक्या कडक उन्हात आम्हाला रस्त्यावर बसवलं. मनावर प्रचंड दडपण होतं की यामध्ये कोणी परका असेल तर, कोणी खोडी करणारा असेल तर. एक आगपेटीची काडी पुरेशी होती भावांनो माझं कुंकू उद्ध्वस्त करायला. किती टेन्शन मध्ये आम्ही राहत असू. आणि हे सगळं कशासाठी, तर या जमिनीत जे पिकतं, या जमिनीत जो तुमचा घाम सांडतो त्या घामाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी. आंदोलन झालं. 2 तास त्यांना तिथे उन्हात बसवलं. डिझेलमुळे त्यांचे डोळे लाल झाले, घशात फोडं आले, अंगाला कपडे चिपकले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या अंगावर कपडे जसेच्या तसे होते. इतक्यावरच हे सरकार थांबलं नाही. आपले जिल्ह्यातले विशिष्ट लोकप्रतिनिधी एसपी ऑफिसमध्ये जाऊन बसले. फोनाफोनी झाली आणि मग पोलिसांनी काय केलं तर हातातले दंडुके काढले आणि आम्ही जे शांतपणे तिथे बसलेलो होतो आमच्यावर बेदम लाठीचार्ज केला. पाहिला की नाही तुम्ही हे सगळा व्हिडिओ सोशल मीडियावर? आजही तुम्ही सोशल मीडियावर पहा, हा सगळा व्हिडिओ आपल्याला दिसतो. अंगावर डिझेल ओतणारे भाऊ दिसतात.
मारणारे पोलीस दिसतात. किती दिवस त्यांनी आता सत्व परीक्षा द्यायची, किती दिवस पोलिसांचा लाठीमार खायचा. इतक्यावरच पोलीस थांबले नाही तर सरकारने आमच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल करायला लावले. भाऊंना जेलमध्ये नेलं. 35 जणांवर गुन्हे दाखल करायला लावले. 35 जण जेलमध्ये होते. बाकीच्यांना पोलीस स्टेशन मधून मी अक्षरशः माझ्या गाडीत एकेकाला डिक्कीत लपवून बाहेर काढलं की बाकीचे लोक तरी बाहेर मोकळे राहिले पाहिजे, आपल्यामुळे लोकांना त्रास नको. एकेकाला माझ्या गाडीच्या डिक्कीत बसवून मी पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं. आणि हे सगळं करून भाऊंना सकाळी रात्री उशिरा, रात्री 2-3 वाजता चिखली पोलीस स्टेशनला आणलं आणि तिथे ठेवलं. हे सगळं आटपून मी पहाटे 4 वाजता माझ्या घरी पोहोचले. माझ्या मुलाचं वय होतं 5 वर्ष आणि माझ्या मुलीचं वय होतं 12 वर्ष. दोघांनी मला विचारलं, आई बाबा कसे आहेत? तोपर्यंत ते जागी होते. काय वाटत असेल हो माझ्या मुलांना की जेव्हा त्यांनी पाहिलं आपल्या बाबांनी अंगावर डिझेल घेतलेलं आहे, त्यांनी पाहिलं की पोलीस आपल्या आई बाबांना, आजीला, सोबत असणाऱ्या दादाला, काकाला, मामाला सगळ्यांना मारत आहेत. काय वाटत असेल त्या मुलांना? कधी तुम्ही कल्पना केलीये? पण ते आंदोलन पार पडलं. यथावकाश त्यांची जेलमधून सुटका झाली. पण या सगळ्यात आनंद एकच आहे माझ्या भावांनो की इकडे भाऊंचं आंदोलन सुरू होतं आणि तिकडे तुमच्या खात्यात पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे पडत होते की नाही? त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना भावांनो की जो माणूस तुमच्यासाठी धावतोय, पळतोय, तुमचे प्रश्न मांडतोय, त्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा. हीच ती वेळ आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची. हीच ती वेळ आहे त्यांना साथ देण्याची. नाही तुम्ही रस्त्यावरची लढाई करू शकत, नाही पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊ शकत, नाही तुम्ही कोर्टात जाऊन जेलमध्ये जाऊ शकत, अंगावर गुन्हे घेऊ शकत, पण तुम्ही मतदानाच्या यंत्रावर बोट ठेवून रविकांत तुपकरला साथ देऊ शकतात की नाही? तुमचं एक मत तुमच्या सोयाबीनसाठी द्या, तुमचं एक मत तुमच्या कापसासाठी द्या, तुमचं एक मत तुमच्या मातीसाठी द्या, तुमचं एक मत तुमच्या मायच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्यासाठी द्या. आजपर्यंत तुम्ही जातीच्या, पक्षाच्या, धर्माच्या नावावर मतदान केलं, नातेसंबंधांच्या नावावर मतदान केलं की नाही? 30 वर्ष झाले तुम्ही तसंच मतदान करत आहात. पण त्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं? कधी मांडला त्यांनी तुमचा प्रश्न? कधी धावले ते तुमच्यासाठी? आजही जर गावची डीपी जळाली तर रविकांत तुपकरचं नाव आठवतंय लोकांना, आठवतंय की नाही? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्त हवं असलं तर रविकांत तुपकरचं नाव आठवतंय. लाईनमन आणि बँकेचे अधिकारी गावात वसुलीसाठी आले तर रविकांत तुपकर आठवतोय. बरोबर आहे की नाही? अरे ज्या माणसाकडे ग्रामपंचायतचं साधं पद नाही, तो माणसाचं नाव तुम्हाला कामाच्या वेळी आठवतंय आणि तो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल भावांनो. नाहीतर कामाच्या वेळी रविकांत तुपकर आठवायचे आणि शिक्के हाणताना वेगळ्यांनाच हाणायचे. असं करू नका. ही जर अवस्था आपल्याला बदलायची असेल तर तुम्हाला एक संघ यावं लागेल. आज जशी तुम्ही इतक्या संख्येने इथे आलात, सगळा विरोध न जुमानता आलात, सगळा दबाव झुगारून टाकून आलात, तितक्याच तडफेने तुम्ही निवडणुकीच्या दिवशी एकत्र या. माझी विनंती आहे तुम्हाला भावांनो की ते तुम्हाला आता रस्ता देतील, नाल्या देतील, कमानी देतील, सभागृह देतील. आज लोणार तालुक्याचा मी दौरा करत होती सकाळपासून. 3 गावांमधून मी पुढे जशी निघाली, माझ्या पाठोपाठ प्रत्येक गावात नारळ फुटला आज भूमिपूजनाचा. चिखला, काकड, हात्ता आणि तिसरं तांबोळा. तिन्ही गावामध्ये आज सकाळी आमची सभा झाली. म्हणजे सध्या जिल्ह्यात असं सुरू आहे की ज्या गावात रविकांत तुपकरचा दौरा आहे त्या गावात भूमिपूजन होऊन 1-2 कोटीची कामं होतात आहे. मग गेल्या पंचवार्षिक मध्ये हे का झालं नाही? आताच का? नुसतं नारळ फोडण्यात अर्थ नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्या नारळ फोडण्याला भुलू नका. ते उद्या सांगतील की रविकांत तुपकर लढत नाही. चुकीचं आहे भावांनो. मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगते
की या वर्षी जेलात जरी जायची वेळ आली, जेलातून फॉर्म जरी भरायची वेळ आली तर निवडणूक लढणार आणि लढणार. आणि तुमच्या सगळ्यांचा असाच जर आशीर्वाद असेल तर निश्चितपणे गुलाल आपलाच आहे. लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर जे जे मावळे होते त्या प्रत्येकाचं लढाईत कौतुक केलं, त्याच्या पाठीवर थाप घातली. आता ही वेळ तुमची आहे भावांनो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ते कोणाच्या बाजूने असते? त्यांच्या बाजूने असते की तुमच्यासाठी ज्यांनी प्राण पणाला लावले त्याच्या बाजूने असते? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. सांगा कोणाच्या बाजूने आज छत्रपती शिवाजी महाराज असते? त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एक वोट द्या आणि एक नोट पण द्या. कारण आमचं घर फाटकं घर आहे. शेती आणि माझी वकिली एवढ्यावरच आमचं घर चालतं. कारण भाऊंनी आजपर्यंत भ्रष्टाचाराने एकही रुपया कमवलेला नाही. भ्रष्ट मार्गाने एकही रुपया आमच्या घरात आलेला नाही. कोणाच्या भ्रष्टाचाराने भाऊचे हात बरबटलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या खोक्यांना पुरून उरू शकत नाही. ही निवडणूक तुम्हीच रविकांत तुपकर आहात, तुमचीच निवडणूक आहे असं म्हणून लढावी लागणार आहे का तुमची तयारी? तुम्हाला भाऊंना एक मत तर द्यावंच लागेल, पण एक नोट देखील द्यावी लागेल. आज आपण काय पाहतो की जिल्ह्यामध्ये कितीतरी भूछत्र्या उघडलेल्या आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकाला वाटतंय मीच खासदार आहे. प्रत्येकाचा सोशल मीडिया जोरात सुरू आहे. का बरं सुरू आहे? कारण मीडियाला पॅकेजेस जातात आहे. लाखो करोडोचे पॅकेजेस या सगळ्या उमेदवारांकडून मीडियाला जात आहे. पण आपल्याकडे ते नाहीये. आपल्याकडे खोके नाहीये, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे बँका नाही. आपली संपत्ती काय तर इथे बसलेला सर्वसामान्य माणूस ही भाऊंची संपत्ती आहे. त्यामुळे इथल्या बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे, इथे बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला माझी विनंती आहे की एक मत द्या आणि एक नोट द्या. तुमचं हे मत निश्चितपणे क्रांतीच्या दिशेने जाणार एक पाऊल आहे. साऱ्या महाराष्ट्राची नजर या निवडणुकीकडे आहे. मनात हा संभ्रम ठेवू नका की भाऊ कोणत्या पक्षाकडून लढणार. भाऊंचा पक्ष म्हणजे तुम्ही आहात. भाऊंचा नेता तुम्ही आहात. भाऊंचा मतदार तुम्ही आहात. भाऊंचा स्पॉन्सर तुम्ही आहात. तुम्हाला जर वाटत असेल तर भाऊला मतदान करा. आपण जेव्हा गुरांच्या बाजारात जातो तेव्हा बैलाचे गुण पाहून त्याला विकत घेतो की नाही? तसा आता हा गुरांचा बाजार आहे. कोणता बैल गुणाचा आहे, कोणता तुमच्या नांगरासाठी उपयोगी आहे हे तुम्ही पारखून पहा. कोणाचं काम किती आहे ते पहा आणि कामावर, गुणवत्तेवर मतदान करा. तुम्हाला जर भाऊंचं काम पटत असेल तर त्यावर मतदान करा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. अन्यथा परत हे आपल्या डोक्यावर आहेच मिरे वाटायला. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर निर्धार करा. या निर्धार परिवर्तन यात्रेमध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की निर्धार करा या जिल्ह्याचा नेता कोण पाहिजे, या जिल्ह्याचा प्रतिनिधी कोण पाहिजे तो निर्धार करा. आणि जो तुमच्यासाठी भांडतो, जो तुमच्यासाठी लढतो, जो तुमची भाषा बोलतो, ज्याला तुमचे प्रश्न कळतात त्याच्या मागे उभं राहण्याचा निर्धार करा. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इतक्या उशिरापर्यंत इथे थांबलात. भाऊ नसताना देखील तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं. भाऊंना भेटीची उत्सुकता तुमची होती, पण आज ते शक्य झालं नाही. पण तरी तुम्ही तितक्याच दिलदारपणे माझं स्वागत केलं, मला बोलण्याची संधी दिली, माझं ऐकून घेतलं. याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. या कार्यक्रमाची थोडक्यात